Welcome dear student. In this lecture you are going to learn 1.4 number poem. Name is All the Worlds is a Stage. हे संपूर्ण जग एक रंगमंच आहे. This meaningful crucial poem written by William Shakespeare, who is a national poet and prominent dramatist of the England, who is a very famous English poet, playwright as well as actor, widely regarded, ओळखला गेला ॲज अ ग्रेटेस्ट रायटर इन इंग्लिश लँग्वेज. बघा, अँड द वर्ल्ड्स प्रॉमिनंट ड्रामाटिस्ट. प्रॉमिनंट म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट ड्रामाटिस्ट होते. ॲज अ ऑफन कॉल्ड, त्यांना नेहमी बोलवलं गेलं इंग्लंड्स नॅशनल पोएट. इतके फेमस होते की त्यांना इंग्लंडचा नॅशनल पोएट म्हणून ओळखलं जायचं. अँड द बर्ड ऑफ एऑन. एऑन इट इज अ नेम ऑफ रिवर. राईट इट डाऊन. बर्ड म्हणजे पोएट अँड ऑफ एऑन ही इंग्लंडची एक फेमस नदी आहे, त्याचं ते नाव आहे, तुम्ही लिहू शकतात. बर्ड ऑफ एऑन. नेक्स्ट, दिस पोएम इज टेकन फ्रॉम हिज प्ले. कोणता प्लेमधनं घेतली आहे? ॲज यू लाईक इट ह्या प्लेमधनं घेतली आहे. हिअर ही कम्पेअर्स द वर्ल्ड टू अ स्टेज वेअर द ड्रामा ऑफ ह्युमन लाईफ इज इनॅक्टेड. इनॅक्टेड म्हणजे प्रेझेंट केला जातो. हे जग पूर्ण एक स्टेज आहे जिथं ह्युमन लाईफचा ड्रामा प्रेझेंट केला जातो, असं ते आपल्याला सांगतात. स्टेप बाय स्टेप आपण काय लर्न केलं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती की नॅशनल पोएट म्हणून ते फेमस आहेत. कोण? शेक्सपियर. व्हेरी गुड. चला आपण पोएमला बघूया आता परत. स्टार्ट करूया. इन दिस पोएम यू आर गोइंग टू लर्न ह्युमन लाईफ 7 स्टेजेस. म्हणजे आपल्या जीवनाचे 7 स्टेजेस. ते कोणते असतील बरं? येस, जेव्हा आपण फर्स्ट स्मॉल बेबी, तेव्हा आपण स्मॉल बेबी असतो. आफ्टर दॅट स्कूल बॉय, दॅन यंग बॉय, दॅन मॅरेज लाईफ, दॅन फादर, दॅन ओल्ड मॅन, आणि नंतर आपली जी मृत्यू होते. म्हणजे 7 स्टेजेसबद्दल सांगितलं गेलं आहे. आपण कवितेमध्ये शिकणारच आहोत. यू आर गोइंग टू लर्न इन द पोएम विच आर द 7 स्टेजेस अँड व्हॉट हॅपन इन द 7 स्टेजेस. अँड मी तुम्हाला सगळ्या डिफिकल्ट वर्डचे मिनिंग सांगणार आहे. सो कीप नोटबुक अँड टेक्स्टबुक अँड पेन्सिल विथ यू. मीन्स वेन आय विल टेल यू डिफिकल्ट वर्ड्स मिनिंग, दॅट टाइम राईट इट डाऊन. ठीक आहे. फर्स्ट लाईन. फर्स्ट लाईन. नाव वी आर स्टार्टिंग. ऑल द वर्ल्ड्स इज अ स्टेज. हे पूर्ण जग आहे ना, हे एका स्टेज सारखं आहे. म्हणजे रंगमंच. लिहून घ्या, रंगमंच. अँड ऑल द मेन अँड विमेन. आता मेन अँड विमेनच का फक्त? नाही, पूर्ण जग. माणसं म्हणजे स्त्री आणि पुरुष नाही, पूर्ण जग. मेअरली अ प्लेयर्स. आपण सगळे जगातले लोक आहे हे मेअरली काय आहेत? प्लेयर्स आहेत. मेअरली म्हणजे फक्त मात्र कलाकार आहोत. ठीक आहे. कलाकार आहोत, ॲक्टर आहोत. तर ॲक्टर कसे आहोत? दे हॅव देअर एक्झिट अँड देअर एंट्रन्स. जसं नाटकामध्ये जे कॅरेक्टर असतात ते येतात आणि जातात. त्यांचा रोल संपला की ते येतात आणि जातात. म्हणजे एक्झिट म्हणजे मृत्यू, एंट्रन्स म्हणजे जन्म. आपलंही जन्म आणि मृत्यू या 2 गोष्टी चालू असतात. नेक्स्ट लाईन. अँड वन मॅन इन हिज टाईम प्लेज मेनी पार्ट. आता एकच माणूस आयुष्यात मेनी पार्ट प्ले करतो. कसं? तो मुलगा असतो, स्टुडंट असतो, नंतर तो वडिलांचा रोल प्ले करतो, नंतर आजोबांचा रोल प्ले करतो. ह्या बऱ्याच गोष्टी तो प्ले करतो. ठीक आहे. तसं म्हटलं तर एकच माणूस वेगवेगळे पार्ट प्ले करतो. कुठे? ह्या रंगमंचावर. जगाच्या रंगमंचावर तो अनेक पार्ट प्ले करतो. ओके. नेक्स्ट लाईन बघूया. हिज ॲक्ट बीन 7 एजेस. 7 पार्टमध्ये त्याचा आपल्याला ते आपण शिकणार आहेत. कोणते कोणते भाग आपले येतात तर. ॲट फर्स्ट. आता फर्स्ट पार्ट जो बघूया. फर्स्ट कोणता आहे? ॲट फर्स्ट द इन्फॅन्ट.
म्हणजे अर्भक. म्हणजेच कोण? यस, तानमूलचा फर्स्ट पार्ट असतो. तर तानमूलचं बद्दल आता त्यांनी सांगितलं की तानमूल काय करतं काय नाही. आता बघूया. म्युलिंग अँड पकिंग इन द नर्स आर्म. ठीक आहे. म्युलिंग अँड द पकिंग इन द नर्स आर्म. म्युलिंग म्हणजे काय? सॉफ्टली रडतं ते. सॉफ्टली रडतं म्हणजे सॉफ्टली क्राय करतं. पकिंग म्हणजे उलटी करतं. कशी उलटी? ती वाईट वाईट नाही करत का लहानपणी तानामूल? कुठे करतं? इन द नर्स आर्म. जी नर्स असते तिच्या हातामध्ये. त्यांना जसं जन्म होतो त्याचा तसं उलटी वगैरे करत असेल आणि सॉफ्टली क्राय रडतं पण ते तानामूल. हा फर्स्ट पार्टमध्ये त्यांनी सांगितलं. त्यांनी काय सांगितलं पुढे? दॅन अ वायनिंग म्हणजे राईट. दॅन वायनिंग स्कूल बॉय विथ हिज सॅचेल. ओके, विथ हिज सॅचेल. सॅचेल म्हणजेच काय? स्कूल बॅग. राईट इट डाऊन. सॅचेल स्कूल बॅग. म्हणजे लहान मुलं शाळेत जायला ना तक्रार करतात, जात नाही. विथ हिज स्कूल बॅग अँड शायनिंग मॉर्निंग फेस. सकाळी त्यांचं जे फेस असतं ते कसं असतं? शायनिंग असतं. म्हणजेच काय? फुल ऑफ एनर्जी. ठीक आहे. पण नंतर काय होतं? क्रीपिंग लाईक अ नेल. स्नेल म्हणजे काय? राईट इट डाऊन. स्नेल. स्नेल म्हणजे गोगलगाय. यस, स्नेल म्हणजे गोगलगाय. क्रीपिंग म्हणजे स्लोली वॉक. म्हणजे गोगलगाय जशी हळूहळू हळूहळू जाते ना, तसं ते शाळेत जायला कंप्लेंट करतं, नाटक करतं लहान मूल. तुम्ही बघितलं असेल. ते सांगतं. क्रीपिंग म्हणजे स्लोली वॉक अँड लाईक अ स्नेल. स्नेल म्हणजे गोगलगायसारखं. अनविलिंगली टू स्कूल. आणि ते अनविलिंगली टू स्कूल म्हणजे काय? इच्छा त्याची इच्छा नसते स्कूलला जायला. अँड दॅन ते लवर बनतं. म्हणजे ही झाली थर्ड स्टेज. सेकंड स्टेज कोणती होती? स्कूल बॉयची. फर्स्ट स्टेज इन्फॅन्ट, अर्भक, तानामूल. सेकंड स्टेज स्कूल बॉय. थर्ड स्टेज दिलेली आहे लवरची. ओके. आता लवर काय करतो त्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. स्कूल बॉल काय करतो? रडतो आणि हळूहळू स्कूलला जायचं नाटक करतो वगैरे, हळूहळू जाईल वगैरे, त्याची इच्छा नसते. आता लवर काय करतो बघूया. सायटिंग लाईक अ फर्नेस. ओके. सायनिंग लाईक अ फर्नेस. सायनिंग म्हणजे ते श्वास सोडून निराशाजनक भूमिका तो दाखवतो. निराशाजनक आहे वो, निराशे. लाईक अ फर्नेस असतो तो का? आणि तो काय करतो? विथ अ वोफुल बलाड. राईट इट डाऊन. वोफुल. हा वर्ड इथं राईट डाऊन. वोफुल. वोफुल म्हणजे काय? यस, वोफुल म्हणजे सॅड म्हणजे दुःखी. बलाड म्हणजे पोयम. तो दुःखी पोयम गातो. अशा प्रकारे आपल्याला इथं सांगितलंय. नेक्स्ट. तर आपण काय बघितलं शेवटच्या भागामध्ये की लव्हर काय करतो? सॅड पोएम म्हणतो. काय करतो? सॅड पोएम. इथं बघितलं बघा आपण. आणि सायनिंग लाईक फर्नेस. फर्नेस म्हणजे काय? भट्टी. ठीक आहे. भट्टीतनं जशा ज्वाला बाहेर येतात तसा तो सुस्कारा सोडून श्वास बाहेर फेकतो आणि सॅड पोएम गातो. तरुणपणामध्ये आपण. ही कविता आपल्याला डेडिकेटेड आहे. म्हणजे आपण लवर. विथ अ वोफुल सॅड म्हणजे तसं सांगितलं. वोफुल म्हणजे काय? सॅड म्हणजे काय? तुम्हाला सांगितलं. मेड टू हिज मिस्ट्रेस. व्हॉट डज इट मीन मिस्ट्रेस? यस, मिस्ट्रेस म्हणजे प्रेमिकासाठी. मेड कविता बनवतो. वोफुल बडाळ बनवतो म्हणजे कविता बनवतो. आयब्रो तिच्या आयब्रोवर सुद्धा तो कविता बनवतो. असं तरुणपणात होतं आपल्यासोबत. दॅन अ सोल्जर. आता तो सोल्जर बनतोय. कितवा? चौथा पार्ट. फर्स्ट, सेकंड, थर्ड तुम्हाला सांगितलं. फर्स्टला तो इन्फॅक्ट असतो, अर्भक असतो. सेकंडला स्कूल बॉय असतो. थर्डला लवर असतो, प्रेमी. आणि फोर्थला काय असतो? तो सोल्जर. आता सोल्जरप्रमाणे आपण काय करतो? आपण मेन अँड विमेन काय करतो सोल्जरप्रमाणे ह्या वयामध्ये बघूया. फुल ऑफ स्ट्रेंज. विचित्र शपथ घेतो आपण. ओथ म्हणजे राईट इट डाऊन. लिहा. शपथ घेतो. स्ट्रेंज म्हणजे विचित्र. अँड
बियर्डेड लाईक अ पार्ड, लेओपार्ड म्हणजे बिबड्या. ठीक आहे, इथं दिलेलं आहे लेओपार्ड म्हणजे बिबड्यासारखं. बिबड्यासारखं आपल्यात एनर्जी असते. आणि बियर्डेड म्हणजे काय, दाढी. ठीक आहे. नेक्स्ट, जेलस इन ऑनर. जेलस, आपला जेलसी येऊन जाते ऑनरसाठी, की दुसरा जर जिंकला तर त्याच्यामुळे पण जेलसी येते. आणि आपल्याला पण जीवनात पुढे जायचं आहे त्याच्यामुळे. व्हॉट डज इट मीन कॉरल? यस, कॉरल म्हणजे बेटा, कॉरल म्हणजे भांडण. आणि आपण जोशीला असतो या विषयात. त्याने लेओपार्ड सांगितलं ना, बिबड्यासारखं ताकद असते. आणि सडनली अचानकपणे आपण लगेच आपला संताप येतो. क्विक इन कॉरल. कॉरल म्हणजे भांडणीसाठी आपण तयार असतो. नेक्स्ट लाईन बघूया. सिकिंग अ बबल रेपुटेशन. बबलचा अर्थ लिहा, तुम्हाला माहिती आहे पण इथं अर्थ आहे. बबल म्हणजे तात्पुरती, रेपुटेशन म्हणजे प्रसिद्धी. तात्पुरती प्रसिद्धीसाठी आपण डायरेक्ट काहीही करायला तयार होतो. काही म्हणजे काय, इवन इन अ कॅनॉन्स माउथ. कॅनॉनचं माउथ काय म्हणजे फेसिंग अ ग्रेट डेंजर. खूप डेंजर गोष्टी आपण जीवनात फेस करायला तयार राहतो. कायसाठी, एक बबल रेपुटेशनसाठी. म्हणजे तात्पुरती असते ती. ठीक आहे, परमनंट थोडी असते, आपण तर भरणार आहे ना. म्हणून बबल रेपुटेशन म्हणजे तात्पुरती रेपुटेशन, टेम्पररी रेपुटेशन. इवन इन अ कॅनॉन्स माउथ म्हणजे डेंजर, फेसिंग डेंजर. आपलं किती डेंजर राहिलं तरी आपण ते डेंजर फेस करतो. म्हणजे तोफेच्या तोंडासमोर पण आपल्याला धरलं तरी आपण तयार राहतो. कशासाठी, बबल रेपुटेशनसाठी. अँड दॅन जस्टिस. या वयात काय होतं, आपण जस्टिसच्या गोष्टी. जस्टिस म्हणजे काय, जस्टिस म्हणजे राईट इट डाऊन, न्याय. न्याय मिळायला पाहिजे आपल्याला, त्यासाठी आपण झगडतो आणि दुसऱ्यांना न्याय मिळवून पण देतो. बघा, ठीक आहे. 4 स्टेजला आपल्या बरोबर हे होतं. बघूया पुढे काय होतं आणखी. 4 स्टेजला इन अ फेअरली राऊंड बेली. इन अ फेअरली, राईट इट डाऊन डिफिकल्ट वर्ड्स. फेअरली म्हणजे क्लिअर, राऊंड म्हणजे घेर आणि बेली म्हणजे पोट. बेली डान्स असतो ना, म्हणजे पोटाचा डान्स. तसं आपला पोटाचा घेर थोडा बाहेर येतो या वयामध्ये. विथ अ लाईन, याचा मिनिंग तुम्हाला सांगतो, समजून घ्या. तर ह्या वयात आपला थोडा पोटाचा जो घेर आहे क्लिअरली दिसतो बाहेर आलेला. का, विथ अ गुड कॅप ऑन लाईन. ही लाईन बघा इथं. विथ एक्सेस, जास्त खाल्ल्यामुळे, फॅट आहे आपल्यामुळे, जास्त फॅट आहे. फ्रॉम केअरलेस इटिंग हॅबिट. आपण केअरलेसपणे खातो ना, त्याच्यामुळे आपला फॅट वाढून जातं आणि पोट बाहेर येतं. असं ह्या वयात होतं. नेक्स्ट लाईन बघूया. विथ आईज सेवरे अँड बियर्ड ऑफ अ फॉर्मल कट. बघा, सेवरे, राईट इट डाऊन. सेवरे म्हणजे कमी, अँड बियर्ड म्हणजे दाढी, ऑफ फॉर्मल कट. म्हणजे आपण काय करतो या वयामध्ये, काय करतो, आईज आपले सेवरे होतात म्हणजे कमी दिसायला लागतं. बारीक गोष्टींकडे पण आपण लक्ष देतो, हे पण त्याचा अर्थ आहे. अँड बियर्ड ऑफ अ फॉर्मल कट. या वयामध्ये आपण काय करतो, फॉर्मल कट करतो. जास्त असं तरुण जसे कट करतो तसे नाही करत. ठीक आहे ना. म्हणजे हे समजू घ्या, वडिलांची एज असेल तर काय फॉर्मल कट करतो, काय टेन्शन नाही. फुल ऑफ वाईज म्हणजे काय, यस, समजूतदार. राईट इट डाऊन. वाईज म्हणजे काय, समजूतदार असो. स्वा म्हणजे कहावत. जशा गोष्टी असतात ना, सांगायला लागतो. समजूतदार गोष्टी करायला लागतो आपण. आणि मॉडर्न एस्टान्स म्हणजे काय, राईट इट डाऊन. एस्टान्सचा मिनिंग लिहा. एस्टान्स म्हणजे आपण तरुण मुलांना आपण उदाहरण म्हणून संवर्धनच्या येतो, म्हणजे उदाहरण द्यायला लागतो. इन्स्टान्स म्हणजे काय, उदाहरण, एक्झाम्पल द्यायला लागतो, की मी किती समजूतदार आहे, असे एक्झाम्पल. आणि जस्टिसचं आपण बघितलं ना, न्याय मिळवून द्यायच्या सर्व गोष्टी करायला लागतो, समजूतदार बनतो, पोटाचा घेर थोडा जास्त येतो. आणि आपण काय करतो, जेवणाकडे लक्ष न दिल्यामुळे फॅट वाढतात, एक्सेस होतात. हा वर्ड बघितला आपण. आणि त्या एक्झाम्पल आपण आपल्या मुलांना पण देतो. नेक्स्ट लाईनला बघूया की ह्या वयात आता काय होतं. अँड सो ही प्लेज हिज पार्ट. आता तो त्याचा असा प्रकार तो पार्ट प्ले करतो. आता आली आपली 6th एज शिफ्ट.
6व्या आता जी 6th स्टेज आहे त्याच्यात काय होतं बघूया. इंटू द लीन अँड स्लीपर्ड पॅन्टून, पतलून जी असते ती आपली. आता ते काय आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो, लिहून घ्या. इंटू द लीन, लीन म्हणजे डिली, लीन म्हणजे काय डिली, अँड स्लीपर्ड पतलून पॅन्टलून, पॅन्टलून म्हणजे काय लूज झालेली पॅन्ट, म्हणजे आपलं आपण म्हातारे व्हायला लागतो ना तसं पॅन्ट लूज व्हायला लागते. कारण की पहिले आपलं जसं आपलं फॅट वाढलेलं असतं त्याच्यामुळे आता ते स्लीपर म्हणजे ढिली व्हायला, ते म्हणजे इतकी ढिली होते की ती निघून जायला करेल इतकी. ठीक आहे. नेक्स्ट, हां, इन द 6th एज शिफ्ट्स इनटू द लीन अँड स्लीपर्ड पॅन्टलून. ठीक आहे. पॅन्टलून म्हणजे काय पॅन्ट, पायजमा असतो ना तो एकदम नाईट पॅन्ट सारखा. यस. स्लीपर म्हणजे ढिली असते. लीन म्हणजे आपण लीन म्हणजे एकदम बारीक असे अशक्त झालेला असतो. ठीक आहे. मग अशक्त झाल्यामुळे ती पॅन्ट आपल्याला ढिली व्हायला लागते ह्या वयामध्ये. ओके. नेक्स्ट लाईन बघूया. विथ अ स्पेक्टॅकल्स ऑन द नोज. स्पेक्टॅकल्स म्हणजे राईट इट डाऊन, चष्मा आपल्या नाकावरती येऊन जातो कारण की आपलं वय झालं असतं. पाऊच ऑन साईड, आणि थैली, पाऊच म्हणजे थैली आपल्या सोबत असते एका साईड असते. कवरिंग फॉर लेग्स, क्लोज फिटिंग आपण करतो कव्हर करायला लेग्सला, असे आपले सॉक्स वगैरे असतात. वेल सेव्ह असतात ते. अ वर्ल्ड टू वाईड, कारण की जीवन खूप, जे जग आहे ते खूप मोठं आहे. टू वाईड फॉर हिज श्रंक. राईट इट डाऊन मिनिंग ऑफ श्रंक. श्रंक म्हणजे आकसून जाते. ठीक आहे. सँक म्हणजे लेग्स, लेग्स आकसून झाल्यामुळे काय होतं ती पॅन्ट अशी ढिली झाली असते. अँड हिज बिग मॅनली व्हाईज, आणि तो जो बिग मॅनली व्हाईज असतो त्या बिग मॅनली व्हाईज बरोबर काय होतं ते आपल्याला बघावं लागणार आहे. काय होतं स्टेप बाय स्टेप. हां, तर बिग मॅनली व्हाईज जो आहे त्यासोबत काय होतं बघूया. आपला कडक आवाज असतो मॅन सारखा, व्हाईज माणसा सारखा, समजूतदार सारखा. टर्निंग अगेन टुवर्ड्स चाइल्डिश ट्रेबल. आता बघा इथं कवी काय म्हणतो शेक्सपियर, टर्निंग जो आपला कडक टुवर्ड्स चाइल्डिश, तो लहान मुलाकडे टर्न व्हायला लागतो. कसा ट्रेबल सारखा, म्हणजे 3 टाइम्स विकर. जसा आपला कडक व्हाईस असतो तो 3 टाइम विकर होऊन जातो, म्हणजे एकदम वीक होऊन जातो. ठीक आहे, हलका. नेक्स्ट म्हणतात ते पाईप्स अँड व्हिसल. जसं पाईप असते शिटी, व्हिसल इन हिज साऊंड, आता शिटी वाजायला लागते. ठीक आहे. लास्ट सीन ऑफ ऑल, आणि शेवटी काय होतं सगळ्यात म्हातारपणाचा जो सीन असतो शेवटचा, तिच्यात काय होतं बघूया. दॅट एंड्स हिज स्ट्रेंज इव्हेंटफुल हिस्ट्री. आणि त्याच्यात त्याची स्ट्रेंज म्हणजे विचित्र, इव्हेंटफुल म्हणजे घटनाक्रम, जी इतिहास असतो त्याचा एंड्स होतो त्या साईडला, म्हणजे ह्या एजमध्ये एंड्स व्हायला लागतो, एंड व्हायला लागतो. इज सेकंड चाइल्डिशनेस. आता सेकंड चाइल्डिशनेस म्हणजे काय, तिच्यात हेल्पलेस असतो, दुसऱ्याची मदत लागते, जसं लहान मुला मदत लागते, म्हणून चाइल्डिश म्हटलं म्हातारपणात. आणि इग्नोरन्स म्हणजे ते अज्ञान होऊन जातं त्यांना. ठीक आहे, अज्ञानी होऊन जातात, त्यांना स्मरण राहत नाही काय ते म्हातारपणात, जसं लहानपणी होतं, म्हणून त्याचं सेकंड चाइल्डलेस म्हणतात म्हातारपणाला. म्हणजे म्हातारपणाला असतं सेकंड चाइल्डलेस म्हणजे आपलं. अँड मेअर ऑब्लिव्हिजन. आणि ऑब्लिव्हिजन राईट इट डाऊन, आजूबाजूला काय चाललंय समजत नाही, आजूबाजूला काय चाललंय समजत नाही. द स्टेट ऑफ बिईंग अनअवेअर ऑर अनकॉन्शियस ऑफ सराउंडिंग अँड हॅपनिंग, म्हणजे आजूबाजूला काय चाललंय ते समजत नाही. सँग्स टीथ. सँग्स म्हणजे विदाऊट टीथ, दात नसतात. सँग्स आईज, कमी दिसतं. सँग्स टेस्ट, टेस्ट पण समजत नाही. सँग्स एव्हरीथिंग, आणि सगळं काही अस्पष्ट दिसायला लागतं. असं म्हातारपणात होतं, काही कळत नाही म्हटलं त्यांनी. आपलं संपलेलं असतं. तर हे म्हातारपणात होतं. आणि सँग्स टीथ, आपल्या दात पण नसतात, डोळ्यांना दिसत पण नाही, कमी दिसतं, टेस्ट पण समजत नाही, आणि आपल्यासाठी सगळं काही संपलेलं असतं, असं म्हातारपणात होतं. सो नाव यू हॅव लर्न दिस पोएम व्हेरी वेल, अंडरस्टँड वेल
and write it down in the notebook, difficult words meaning, which will helpful for you for the examination. Keep in the mind. Thank you very much. You listen this poem very well. Thank you.